सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मागील व्हिडिओमध्ये आपण किरकोळ विक्रीचे स्वरूप बघितले होते। या व्हिडिओमध्ये आपण अर्थव्यवस्थेत आणि ग्राहकाच्या दैनंदिन जीवनात किरकोळ व्यापाराचं महत्त्व काय आहे, कारण एखादी उपभोक्ता कुटुंब जे असेल तर ते उपभोक्ता कुटुंब आपलं बाजारातून माल विकत घेत असतो आणि माल विकत घेतल्यानंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो बाजारातून माल घरी नेतो आणि आपल्या विविध गरजा पूर्ण करतो। तर ह्या किरकोळ व्यापाराचं जे महत्त्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याच्यातला पहिला जो मुद्दा आहे आर्थिक योगदान। किरकोळ व्यापाराचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो लोकांना रोजगार मिळतो। हे वस्तू आणि सेवाच्या विक्रीद्वारे महत्त्वपूर्ण महसूल निर्माण करीत असते। राष्ट्रीय उत्पन्न आणि कर महसुलात त्यांचं मोठ्या प्रमाणात योगदान असते। दुसरा जो मुद्दा आहे उत्पादने आणि सेवांची सुलभता। किरकोळ विक्रेते ग्राहकासाठी उत्पादने आणि सेवा सुलभ करतात। दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू मिळवण्यासाठी व्यक्तींना सोयीचे साधन प्रदान करतात। यामध्ये मूलभूत गरजापासून ते आरामदायक वस्तूपर्यंत सर्व गोष्टीचा समावेश होतो। तिसरा मुद्दा आहे ग्राहक निवड। किरकोळ विक्री ग्राहकांना विविध प्रकार, गुण आणि किमतीमधून निवडण्याची परवानगी देऊन विविध पर्यायाची संधी देते। ही विविधता स्पर्धा वाढवते, ज्यामुळे स्पर्धात्मक किमतीत चांगली उत्पादने आणि सेवा मिळवतात। त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे किरकोळ दुकाने भौतिक आणि ऑनलाईन दोन्ही ग्राहकांना त्यांच्यासाठी सर्वात सोयीस्कर असलेल्या ठिकाणी योग्य वेळी उत्पादने उपलब्ध करून देऊन त्यांना सुविधा देतात, ज्यामध्ये घरबसल्या ऑनलाईन खरेदी करण्याची क्षमता समाविष्ट आहे। त्यानंतरचा जो मुद्दा आहे रोजगार निर्मिती। किरकोळ क्षेत्र हे अनेक देशांमधील सर्वात मोठे नियोक्ते आहे, जे प्रवेशस्तरीय पदापासून व्यवस्थापकीय पदापर्यंत विविध स्तरावर नोकऱ्या देतात। हे विविध प्रकारच्या कौशल्य आणि अनुभवासाठी संधी प्रदान करते। त्यानंतरचा जो मुद्दा आहे नव उपक्रम आणि प्रवृत्ती। किरकोळ विक्रेते अनेकदा उत्पादने, सेवा आणि खरेदी अनुभवामध्ये नाविन्य आणतात। ग्राहकाच्या मागण्या आणि प्राधान्यांना प्रतिसाद देऊन किरकोळ विक्रेते नवीन उत्पादने सादर करण्यात आणि प्रवृत्तीशी जुळवून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। त्यामुळे पुढील नाविन्य वाढू शकते। म्हणजे यामधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की नवनिर्मिती आणि नव उपक्रम करण्यासाठी किरकोळ व्यापाराचे महत्त्व आहे। त्यानंतरचा जो मुद्दा आहे की उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील दुवा। किरकोळ विक्री उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एक महत्त्वपूर्ण मध्यस्थ म्हणून काम करते। किरकोळ विक्रेते अंतिम वापरकर्त्यांना वेळेवर आणि कार्यक्षम रीतीने उत्पादने उपलब्ध करून अंतर भरून काढण्यात मदत करतात। ग्राहक सेवा आणि समर्थन। किरकोळ विक्रेते मौल्यवान ग्राहक सेवा प्रदान करतात। यामध्ये उत्पादनाची माहिती, विक्रीनंतरचे समर्थन आणि परतावा आणि वस्तू बदलून देणे समाविष्ट आहे। हे एकूण खरेदी अनुभव वाढवते आणि ग्राहकाची निष्ठा वाढवते। याशिवाय त्यानंतरचा जो मुद्दा आहे की स्थानिक अर्थव्यवस्थांना प्रोत्साहन। स्थानिक किरकोळ व्यवसाय स्थानिक पातळी उत्पादन निर्माण करून स्थानिक लोकांना रोजगार देऊन आणि समुदायामध्ये नफा पुन्हा गुंतवणूक स्थानिक अर्थव्यवस्थेला समर्थन आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात। आणि यामधील शेवटला मुद्दा आहे सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव। किरकोळ जागा, विशेषतः मॉल्स आणि बाजाराच्या स्वरूपात अनेकदा सामाजिक केंद्र म्हणून काम करतात, जिथे लोक एकत्र येतात, खरेदी करतात, संवाद साधतात। किरकोळ विक्री सांस्कृतिक प्रवृत्ती आणि जीवनशैलीवर देखील प्रभाव पाडू शकते। याशिवाय लहान व्यवसायासाठी सुद्धा एक समर्थन निर्माण होते। ग्राहकांना छोट्या विक्रेत्याशी किरकोळ विक्रेत्याशी जुळवून घेणे सुद्धा शक्य होते, कारण मनुष्याच्या गरजा बदलत असतात आणि ह्या गरजानुसार बाजारामध्ये वस्तू उपलब्ध करून देण्याचं कार्य किरकोळ विक्रेते हे करीत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण किरकोळ व्यापाराचे महत्त्व बघितलेले
आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं हे लेक्चर आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि अभ्यासासाठी त्याचा उपयोग करा. धन्यवाद.